वसईच्या सातिवलीमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उठाबशा काढल्याने मृत्यू। शाळेत उशिरा आल्याने विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढायची शिक्षा। उठाबशा काढताना पाठीत वेदना झाल्यानंतर उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू। प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामगोडेला अटक। तरुणींना आमिष दाखवून पैसे लुटल्याचा आरोप। अनेक तरुणींची विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार। शैलेश रामगोडेकडून 37 लाखांचे दागिने, एक BMW कार आणि 4 महागडे आयफोन जप्त। मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेन्नीथला यांची घोषणा। महाविकास आघाडी किंवा इतर कुणासोबतही न जायचा निर्णय। मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। महापौर भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यात भांडण लावू नका, फडणवीसांचा टोला। महिलांना 10,000 दिल्याचा बिहार निवडणुकीवर परिणाम झाला। शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणुका जाहीर होण्याआधी सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटणं चिंताजनक। आयोगाने विचार करावा, पवारांची मागणी। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील। अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। कट्टर भाजप समर्थक असल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं विधान। गंधार गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात बिहारमधील भाजपाच्या विजयाबाबत आनंद व्यक्त। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानी यांचा अमित शहांना इशारा। प्रकरण दाबल्यास अमित शहांविरोधात याचिका दाखल करणार। मुंढवा जमीन घोटाळ्याची पुढील आठवड्यापासून चौकशी। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। चौकशी समिती रद्द करण्याचीही मागणी। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणाऱ्या मंत्री मुश्रीफांना घेरण्याचा समर्जित घाडगे आणि संजय मंडलिक यांचा प्रयत्न। कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी करणार आघाडीची घोषणा। भायखळामध्ये मातीचा भाग ढासळून कामगारांवर पडल्याने दुर्घटना। मातीचा भाग ढासळल्याने दोघांचा मृत्यू तर तिघांवर उपचार सुरू। कोथरूड पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ झालेल्या मुलींना दिलासा। कोथरूड पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश। प्रेमा पाटील यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल।